संभाजीराजे व्यसनी होते, ते चारित्र्यहीन होते, ते बेजबाबदार होते. अरे बास, जे बोलायलाही आमची जीभ थराथरा कापते ते तुम्ही इतिहास म्हणून लिहून टाकले. कोण होते संभाजी महाराज? वयाच्या अवघा 14व्या वर्षी बुद्धभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संस्कृत पंडित, सलग 9 वर्ष औरंगजेबाच्या लाखो फौजेसमोर स्वराज्याची छाती बनवून उभे राहणारे, 120 पेक्षा अधिक लढाया जिंकणारे, अजिंक्य रणधुरंधर, संस्कृत, हिंदी, फारसी, फ्रेंच अशा अनेक भाषांचे प्रभुत्व असणारे पंडित, जातीपातींच्या पलीकडे जाऊन कर्तृत्वाला मान देणारे समाजवादी राजे. तरी आमच्या राजाची बदनामी का? कारण त्यांनी भ्रष्ट मंत्र्यांच्या चोऱ्या पकडल्या आणि त्यांचे धंदे बंद केले. स्वराज्याविरोधात कटकारस्थान, कठोर शिक्षा दिली. अनाजीपंतांसारख्या नीच प्रवृत्तीच्या हत्तीच्या पायाखाली दिले त्यांच्या, आणि हेच त्यांच्या पिल्लावळांना खुपलं. राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणे, वतनदारांना त्यांचा वचका निवडला, गादीच्या वादातून ज्वलंत वसवला, बदनामी करण्यासाठी चरित्र्यावर हल्ला केला गेला, रणांगणात हरण्याचे होते म्हणून अफवांचा माळ केला गेला. पुराव्यापेक्षा पंडितांना महत्त्व द्या. पाळीव लेखक साहित्यकारांना लेखनातून विष पेरलं गेलं. पण ज्या राजाला मृत्यू हरवू शकला नाही त्याचा इतिहास या बांडगुळ काय लपवणार? रयतेची इब्रत जपत औरंगजेबाचा तख्त हादरणारा तो एक ज्वालामुखी होता. नाव लक्षात ठेवायचं, छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. छत्रपती संभाजी महाराज की जय. यांना मानाचा मुजरा. जय शिवराय.